शिवसेना ठाकरे गटाच्या रेनकोट वाटपात जिल्हाप्रमुख यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियाचा पडला विसर, पत्रकारांची नाराजी व्यक्त। 30 जून रोजी सातपूर परिसरात जाधव संकुलन येथे संकट मोचक हनुमान मंदिरात शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी श्याम फर्नांडिस यांच्या माध्यमातून रेनकोट वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। हा कार्यक्रम सातपूर परिसरातील सर्व पत्रकार बांधव आणि वृत्तपत्र विक्रेते यांच्यासाठी आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष आमंत्रित होते, परंतु कार्यक्रमादरम्यान जिल्हाध्यक्षांनी आपल्या भाषणात केवळ प्रिंट मीडियाचा आणि वृत्तपत्र विक्रेत्यांचा उल्लेख केला। यामुळे उपस्थित असलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली। इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार गर्दीच्या ठिकाणी मुलाखत घेणे, छायाचित्र घेणे, व्हिडिओ घेणे आणि वृत्त संकलन करण्यासाठी नेहमीच मेहनत घेतात। अनेकदा त्यांना आरडाओरडा आणि अरेरावी सहन करावी लागते। अशा परिस्थितीत काम करूनही त्यांच्या नाम उल्लेख न केल्याने तेथून नाराज होऊन ते निघून गेलेत। आणि नंतर मग घराच्या बाहेर पडतो, फ्रेश होतो, घराच्या बाहेर पडतो, नंतर मग कामाची सुरुवात होते। सातपूर डिव्हिजन असेल किंवा सिडको डिव्हिजन असेल किंवा नाशिक शहर असेल, जिल्हा असेल, कारण फक्त सातपूरपुरतं बोलून चालणार नाही, मला शहरापुरतं बोलून चालणार नाही, कारण जिल्ह्याची जबाबदारी आहे। जिल्ह्याभरामध्ये जेव्हा हे वृत्तपत्र जातात त्यावेळेस एक चळवळ निर्माण होते की आजचं काय, चुकीची कृती केलेली असेल त्याला झोडून काढण्याचं कामही वृत्तपत्रच करतात। आपण दंडेलशाही केली किंवा मारामारी केली किंवा कार्यकर्ते अंगावर गेले तर गुन्हे दाखल होतात। वृत्तपत्रावरती कधीच गुन्हे दाखल होत नाही। वृत्तपत्रावरची भाषा ती प्रशासकीय यंत्रणा चांगली कळते की आपल्याला झोडलेलं आहे, आपल्या नाकावर टिचून ही बातमी आहे। त्यांना जेव्हा कळते तेव्हा ते नरमतात किंवा बोलण्याची भाषा बदलते, आणि आज खरोखर बोलण्याची भाषा बदललेली आहे। आणि मी निश्चितपणे तुमचं या ठिकाणी अभिनंदन करेन। या निमित्ताने संवाद झाला आणि तुमच्या आणि आमच्यामध्ये ज्या परिस्थितीमध्ये आपण जातोय, राजकीय नेता असेल, वृत्तपत्र विक्रेता असेल किंवा पत्रकार मंडळी असेल, जेव्हा दैनिक वृत्तपत्राचे मालक असतील त्यांच्यावरती सुद्धा प्रचंड प्रेशर येते। वृत्तपत्राचे मालक असतील, मोठमोठ्या चॅनल असतील, त्यांना सुद्धा अनेक धमकीचे फोन येतात।